नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 11वा विषय इतिहास यातील चौथं प्रकरण अभ्यासत आहोत आणि त्यातील दुसरा भाग आपणास अभ्यासाचा आहे, वैदिक वाङ्मय आणि समाजरचना। तर वैदिक वाङ्मय म्हणजे काय? तर वैदिक काळातील किंवा वेद काळातील लोकांनी, ज्यांना आपण आर्य ही संज्ञा दिली आहे, या लोकांनी ज्या साहित्याची निर्मिती केली त्या साहित्याला वैदिक साहित्य किंवा वैदिक वाङ्मय असं म्हटलं जातं। भारतातील हे आत्तापर्यंत आढळून आलेलं सर्वाधिक प्राचीन असं लिखित साहित्य आहे, ज्याची भाषा ही संस्कृत असून ती देवनागरी लिपी आहे। आता या वैदिक वाङ्मयाचे 3 भागामध्ये वर्गीकरण केलं गेलेलं आहे, किंवा आपण ज्याला 3 प्रकार म्हणू। वैदिक वाङ्मयामध्ये असे 3 वेगवेगळे प्रकार आहेत। पहिला आहे संहिता। संहिता म्हणजे कुठेतरी नियम, मूल्य, तत्व, आणि या संहितेमध्ये 4 वेदांचा समावेश होतो: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। त्यानंतर दुसरा प्रकार आहे ब्राह्मण ग्रंथ। या ब्राह्मण ग्रंथांमध्ये यज्ञविधी किंवा एकंदरीत ज्याला आपण कर्मकांड म्हणू याविषयी माहिती दिलेली आपणास आढळून येते। आणि तिसरं आहे उपनिषद। यामध्ये थोडक्यात 108 उपनिषद आहेत आणि प्रमुख हे 11 आहेत। आणि या उपनिषदांमध्ये वेदांमधला ज्याला म्हणू आपण सार दिलेला आहे। त्यानंतर या उपनिषदांमधलं जे ज्ञान आहे, हे जे ज्ञान आहे हे गुरुजवळ बसून प्रत्यक्ष गुरुजवळून शिकावं लागतं, म्हणजे गुरुकुलामध्ये या उपनिषदांबद्दलचं ज्ञान मिळतं। तर थोडक्यामध्ये या उपनिषदांमध्ये सार आहे, तर आपण याला म्हणू की हे इथे ज्ञान कांड आहे असं आपण म्हणू शकतो। की ब्राह्मण ग्रंथ कर्म किंवा कृतीवर भर देतात आहे, तर हे उपनिषद हे ज्ञानावर, ज्याला आपण अनुभवाचं ज्ञान म्हणू, त्यावर भर देतात आहे। तर ही जी संहिता आहे, वैदिक वाङ्मयाची संहिता म्हणजे 4 वेद, हे या वैदिक वाङ्मयाचा मूळ गाभा आहे किंवा केंद्रबिंदू आहे। आणि हे वैदिक वाङ्मय या 4 वेदांच्या अनुषंगानेच पुढील वाङ्मय आपल्याला रचना झालेली आपणास दिसून येते। विद म्हणजे जाणणे आणि वेद म्हणजे ज्ञान। आणि वेदातील ज्ञान आपल्या बुद्धीद्वारे जो जाणून घेतो, अनुभूतीद्वारे त्याचा अन्वयार्थ जो जाणून घेतो, तो विद्वान असं थोडक्यात एक म्हटलं जातं। हे आज जरी आपल्याला हे वेद म्हणा किंवा ही जी पूर्ण साहित्य आहे हे आपल्याला संस्कृत भाषेमध्ये लिखित आहे असं दिसतं, आणि हे जरी सर्वार्थाने खरं असलं तर की ह्याची रचना ही संस्कृतमध्येच झाली होती, परंतु त्यावेळी ती मौखिक स्वरूपात होती, लिखित स्वरूपात नव्हती। आणि ह्या ज्या रचना झाल्या, ह्या पिढी दर पिढी ज्या पुढे आल्या आजपर्यंत, तर ज्याला आपण म्हणू की जोपर्यंत आज तरी आपल्याला याच्या लिखित प्रती सापडतात, कारण छपाई 15व्या शतकामध्ये सुरू झाली आणि त्यानंतर जे काही ज्ञान मौखिक रूपाने पिढ्या दर पिढ्या चालत आलेलं होतं, त्याची ज्याला म्हणू आपण त्याचं मुद्रण केलं गेलं। पण जोवर मुद्रण कला अस्तित्वात नव्हती तोपर्यंत हे जे ज्ञान आहे हे मौखिक परंपरेने पिढीनं पिढी दर पिढी पुढे येत होतं। म्हणजे पाठांतर करून एक पिढी दुसऱ्या पिढीपर्यंत ते पोचवत होती। एका पिढीला जर ते ज्ञान असेल तर दुसऱ्या पिढीपर्यंत ते कृतीद्वारे किंवा सतत त्यांच्याकडनं म्हणवून घेऊन आणि त्यांच्याकडून ते पाठ करून घेऊन त्याचा अर्थ त्यांना समजावून सांगून अशा प्रकारे हे ज्ञान दर पिढी पुढे जात होतं। आणि पुढे जेव्हा मुद्रण कला आली तेव्हा ते छापलं गेलं। म्हणून असं म्हटलं जातं की याची भाषा संस्कृत आहे आणि पुढे छापलंही संस्कृतमध्ये गेलं। तर एकंदरीत एक लक्षात घ्यायचं आहे की हे वैदिक वाङ्मय
हे कोणी एकाने लिहिलेलं नाही आहे, कोणी एका ईश्वराने किंवा एका माणसाने हे निर्माण केलेलं नाही आहे. तर हे जे वैदिक वाङ्मय आहे हे अनेक पिढ्यांच्या ज्ञानाचं संकलन आहे. पिढी तर पिढी यामध्ये भर पडत गेली. आपण जर म्हटलं की वेदांची रचना कोणी एकाने केली त्याचं नाव सांगा तर आपण सांगू शकत नाही, कारण ह्या वेदांची रचना व्हायलासुद्धा आणि हे उर्वरित वैदिक वाङ्मय साहित्य निर्माण व्हायलासुद्धा 1500 ते 2000 वर्षांचा कालावधी लागला असं त्यातील एक जे वर्णन आहे किंवा त्यातून आपल्याला जे काही दर्शन होतं त्या काळाचं, त्यावरून आपण असं म्हणू शकतो. म्हणजे कोणातरी एका व्यक्तीने हे लिहिलेलं नाही, तर अनेकांनी मिळून त्यात भर घालत घालत पुढच्या पिढीपर्यंत भर घालून घालून ते पुढच्या पिढीच्या हातामध्ये येत होतं. म्हणून ह्या वैदिक जे वेद आहेत, जी संहिता आहे वैदिक वाङ्मयाची, या वेदांना अपौरुषेय असं म्हटलं जातं की कोणाही एकाने ते केलेलं नाही आहे, तर अनेक आहे, आपण नाव नाही म्हणू शकत, म्हणून ते अपौरुषेय असं त्यांच्या संबंधी म्हटलं जातं. तर आता आपण सगळ्यात पहिले ऋग्वेद या वेदाची माहिती घेणार आहोत. इसवी सनापूर्वी 1500 ते 2000च्या आसपास या ऋग्वेदाची रचना झाली असं पाश्चिमात्य अभ्यासक म्हणतात. पण मी सांगितलं की याचा काळ याही मागचा असू शकतो, कारण अनेक अभ्यासकांमध्ये मतांतरे आहेत. हा 4 वेदातील पहिला वेद आहे, म्हणजे पहिली संहिता आहे. देवांची स्तुती करणारी रचलेली पदं, देवांची स्तुती करण्यासाठी रचलेली पदं यात आहेत. आजही आपण भजनं, कीर्तनं, भारुडं या माध्यमातून देवाची स्तुती करतो. तर त्यावेळी ज्या निसर्गातल्या देवता होत्या किंवा ज्या शक्ती होत्या, ज्या माणसाला ज्यांचं आकलन थोडं झालं होतं, किंवा पर्जन्य आपण ज्याला म्हणू की पाऊस पडतो, अग्नी, तर अशा प्रकारे ह्या निसर्ग शक्तींनाच देवता म्हणून त्यांची स्तुती करणारी ज्याला आपण म्हणू स्तवने किंवा पदे यामध्ये रचली गेली होती, ज्यांना ऋचा म्हटलं जातं. म्हणजे त्या कडव्यांना किंवा पदांना किंवा स्तवनांना जे 4-4 ओळीचे आपण म्हणू, आपण त्याला आपण आज कडवं म्हटलं जसं कवितेतलं, तर हे ऋचा असं म्हटलं जात होतं. आणि अनेक ऋचा मिळून एक सूक्त तयार होत होतं, अनेक सूक्त मिळून मंडल तयार होत होतं, आणि ऋग्वेद हे असं 10 मंडल मिळून बनलेलं आहे. ऋग्वेदामध्ये एकूण 10,580 ऋचा आहेत, 1028 सूक्त आहेत आणि 10 मंडल आहेत, आणि असं ह्या ऋग्वेदाची आपण फोड करू शकतो. त्यानंतर इथे मी तुम्हाला हे दिलेलं आहे. या ऋग्वेदामध्ये इंद्र या देवतेचं वर्णन करण्यासाठी जवळपास इंद्र या देवतेचं वर्णन करण्यासाठी जवळपास आपण असं म्हणू शकतो की जवळपास 250 सूक्त त्यात या इंद्र या देवाचं, ज्याला पर्जन्य देव मानलं गेलेलं आहे, तर इतकी ज्याला म्हणू आपण की त्याची स्तुती केली आहे. पुढे आहे यजुर्वेद. यजुर्वेदामध्ये यज्ञविधीमध्ये जी काही मंत्र म्हणायची आहेत त्या मंत्रांचं संकलन म्हणजे आणि त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता ही जी मंत्र आहे ही ऋग्वेदातीलच ऋचा आहेत या, पण सर्व ऋचा नाही आहेत. तर ऋग्वेदातील कोणत्या ऋचा यज्ञविधीमध्ये मंत्र म्हणून वापरायच्या त्याचं संकलन फक्त या यजुर्वेदामध्ये आहे, आणि त्याचं गद्य रूपामध्ये स्पष्टीकरणसुद्धा दिलेलं आहे. म्हणजे पद्य रूपामध्ये ती ऋचा आहे आणि गद्य रूपामध्ये त्याचा अर्थ, त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. तसंच हे मंत्र का, कुठे, केव्हा, कुणी, कसे, कशासाठी वापरायचे याचं मार्गदर्शन केलेलं आहे, की कोणत्या सिद्धीसाठी कोणता मंत्र किती वेळा म्हणायचा, एकंदरीत हे. त्यानंतर या यजुर्वेदामध्ये एकूण 7 मंडल आहेत, आणि या मंडलांमध्ये पण एक शुक्ल गटामध्ये 5 मंडल येतात, आणि शुक्ल गटामध्ये 2 मंडल येतात, आणि कृष्ण गटामध्ये 5 मंडल येतात. तर अशी एकूण 7 मंडल यामध्ये आहेत. पुढचा वेद आहे सामवेद. सामवेदामध्ये यज्ञविधींमध्ये जे ऋग्वेदातील मंत्र, यजुर्वेदात ज्या ऋचा दिलेल्या ऋग्वेदातील ऋचा
की ज्या यजुर्वेदामध्ये मंत्र म्हणून दिलेले आहेत, तर या सामवेदांमध्ये या मंत्रांचं उच्चारण कसं करायचं, गायन कसं करायचं, श्वासाला नियंत्रित करून याचं उच्चारण स्पष्ट असं कसं होईल याचं मार्गदर्शन आपल्याला केलेलं दिसतं. आणि त्यामध्ये स्वर कसे घ्यायचे, कुठे श्वास सोडायचा. उदाहरणार्थ बघा, आपण गायत्री मंत्र म्हणतो, तर तो गायत्री मंत्र म्हणायची पण एक लय आहे. अशा प्रकारे कोणत्या मंत्रांचं उच्चारण कसं करायचं हे या मध्ये सामवेदामध्ये सांगितले. आणि ते पद्य स्वरूपात कसं करायचं, पद्य स्वरूपात एक सूर ताल लय असला पाहिजे. म्हणून असं म्हटलं जातं की भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचे स्थान महत्त्वाचे आहे. कारण इथेच एक ज्याला आपण मुख्य पाया म्हणतो संगीताचा, त्याचे नियम वगैरे ह्या सामवेदामध्ये आपल्याला आढळतात. पुढचा वेद आहे अथर्ववेद. या अथर्ववेदामध्ये 20 कांड आहेत असा उल्लेख आहे आणि 6000 ऋचा आहेत. आणि या अथर्ववेदामध्ये दैनंदिन जीवनाविषयी, भौतिक जीवनाविषयी भाष्य केलेलं आपणास दिसून येतं. यामध्ये आयुष्य जगत असताना अनेक संकट येतात, तर ते संकटांचं निवारण कसं करायचं. उदाहरणार्थ त्या काळच्या कल्पनेनुसार भूत पिशाचांना रोखणं, जारण मारण किंवा करणी तंत्र, असं एकंदरीत आयुष्यातील संकट थांबवण्यासाठी तुम्ही कोणते काय कराल, कोणत्या मंत्रांचा उपयोग कराल, एकंदरीत याची माहिती दिलेली आहे. तसंच मानवी जीवनामध्ये मानवाला अनेक व्याधी जडतात, दुखणी होतात, त्यावर कशा पद्धतीने औषध उपाययोजना या निसर्गाच्या ज्याला आपण म्हणू सहाय्याने करायची, निसर्गातल्याच वस्तूंचा वापर करून, जडीबुटी आपण ज्याला म्हणतो. तर आयुर्वेद या भागामध्ये त्यांनी ह्या मानवी दुखणी आणि त्यावरच्या औषधी उपाययोजना यांची माहिती आपल्याला दिलेली आढळते. तसंच राजनीतीसंबंधीसुद्धा या अथर्ववेदामध्ये भाष्य केलेलं आहे की कोणते मूल्य आणि तत्त्व अंगीकारून एक समाजाचं व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे. जो कोणी एक नेता आहे की जो या समाजाचं रक्षण करून या योग्य दिशेने नेऊ शकतो, त्याने कसं मूल्य आणि तत्वांचं पालन करायचं आणि समाजाकडूनही ते करून घ्यायचं. अशा प्रकारे एकंदरीत राजनीतीवरचे भाष्यसुद्धा या अथर्ववेदामध्ये आढळून येतं. याच प्रकारे या व्यतिरिक्त जसं मी तुम्हाला सांगितलं की वैदिक साहित्यामध्ये जशी संहिता येते तसे ब्राह्मण ग्रंथ येतात, उपनिषद येतात, त्यानंतर आरण्यके आहे, पुराणे आहे, त्यानंतर ज्याला आपण म्हणू की वेदांग आहे, वेदांत आहे, महाकाव्य, गीता, पुढे श्लोक तयार झाले, असे अनेक, ह्या सगळ्यांना वैदिक वाङ्मय असं म्हटलं जातं. पण मूळ संहिता ब्राह्मणके आणि उपनिषदे आणि त्यानंतर मग हे बाकी महाकाव्य आणि इतर आपण म्हणू शकतो. तर ह्या 4 संहिता म्हणजे 4 वेद निर्माण झाल्यावर कालांतराने त्यावर आधारित अजून सामान्य जनांना ते सहज आकलनास सोपं व्हावं म्हणून त्याचवर आधारित अनेक वैदिक वाङ्मय किंवा साहित्य निर्माण झालं, ज्यामध्ये आपण ब्राह्मण ग्रंथ, ज्यांना ब्राह्मणके पण म्हटलं जातं, ज्यामध्ये यज्ञ विधींविषयी माहिती आहे, बोलणं आहे, की आपण ज्याला म्हणू की कर्मकांड आहे. त्यानंतर आरण्यके, या ब्राह्मण ग्रंथांचाच एक भाग म्हणून आरण्यके म्हटलं गेलेलं आहे. आरण्यके सध्या 7 उपलब्ध आहेत, अधिक असावीत पण सध्या उपलब्ध 7 आहेत. आणि मुख्यत्वे करून या आरण्यके ज्यांना म्हटलं गेलं की हे ब्राह्मण ग्रंथांपैकीच काही असे ग्रंथ किंवा काही साहित्य होतं की जे अरण्यात जाऊन ज्याचा शांततेने ध्यानस्थ वृत्तीने एक अनुभूती घ्यायची आहे, अभ्यास करायचा आहे, समजून घ्यायचा आहे, त्याचा अन्वयार्थ नैसर्गिक शक्तींच्या ज्याला आपण म्हणू अनुषंगाने किंवा नैसर्गिक चक्राच्या अनुषंगाने, तर ते अरण्यात जाऊन यांचा अभ्यास केला जायचा, म्हणून यांना आरण्यके म्हटलं गेलं. म्हणजे ब्राह्मण ग्रंथातीलच हा एक पार्ट होता असं आपण म्हणू शकतो. आणि तो तिथे जाऊन अभ्यासात म्हणून काही त्यांना आरण्यके म्हणतात, जी 7 आज उपलब्ध आहेत, जास्त होती यापैकी. त्यानंतर उपनिषदे, मी जसं सांगितलं की उपनिषदे एकूण 108 आहे पण प्रमुख 11 आहेत. आणि ह्या उपनिषदातलं ज्ञान प्रत्यक्ष गुरुजवळ बसून हे ज्ञान आपल्याला
घ्यावं लागतं. आणि या उपनिषदांमध्ये एकंदरीत सार सांगितलेला आहे वेदांमधलाच. त्यानंतर 18 पुराणं, मत्स्यपुराण, विष्णू पुराण अशा प्रकारची 18 पुराणं आहेत. 6 वेदांगे आहेत, ज्यालाच दर्शनशास्त्र किंवा स्मृतिशास्त्र म्हटलं जातात. त्यामध्ये शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष्य असे 6 वेदांगे आहेत. वेदांतांची पण रचना आहे जी बादरायण यांनी केलेली आहे. यामध्ये उपनिषदांचा सार आहे आणि ब्रह्मज्ञान सांगितलेलं आहे आणि ज्ञानकांडाला हे महत्त्व देतात. या व्यतिरिक्त महाकाव्य आहेत रामायण, महाभारत. महाभारताच्या वेळी श्रीकृष्णाने सांगितलेली गीता पुढे ही एक स्वतंत्र अध्याय किंवा स्वतंत्र एक ग्रंथच या गीतेवर आणि त्याच्या उपदेशांवर, अर्थावर निर्माण झालेला आपणास दिसतो. विविध श्लोक, जसं मनाचे श्लोक वगैरे आपण म्हणू किंवा इतर श्लोक, स्तोत्र आपण जे म्हणतो, वचनामृत, शिक्षा, किंवा इथे मी दिलेलं आहे बघा की शिक्षा, वचनामृत, तंत्रनीती इत्यादीवर सुद्धा वाङ्मय निर्मिती या वेदकाळामध्ये झालेली आपणास आढळून येते. आणि ही निर्मिती एका वर्षात 10 वर्षात अशी झालेली नाही, तर ही निर्मिती व्हायला म्हणजे ऋग्वेदापासून तर पुराणं किंवा हे वेदांगे, वेदांत, उपनिषद हे सगळं होईपर्यंत हजारो वर्षांचा काळ गेलेला आहे. पाश्चिमात्य असं म्हणतात की 1500 ते 2000 वर्षांचा काळ ह्या सर्व साहित्य निर्मितीला लागला. आणि हा एवढा अवधी जेव्हा हे लिखाण करायला लागतो तेव्हा या लिखाणामध्ये त्यावेळेचं प्रतिबिंब समाजाचं, जीवनाचं, त्यांच्या भौतिक जीवनाचं, त्यांच्या सर्व संबंधांचं, त्यांचं कुटुंब व्यवस्था, त्यांचं दैनंदिन जीवन, या त्यांची संस्कृती, वैदिक काळातील लोकांची, ह्या सगळ्यांचं प्रतिबिंब किंवा दर्शन आपल्याला ह्या साहित्यामध्येही दिसून येतं. जसं आपण म्हणतो की रामायण आणि महाभारतामध्ये एक मुख्य फरक काय आहे की रामायण ज्या काळात घडलं त्या काळामध्ये माता पिता यांना दिलेला शब्द हे प्राणापलीकडे जपला जायचा. त्यांचा तो आदर होता, बंधुप्रेम, एकी आणि कुठेतरी आपण ज्याला म्हणतो सत याचा प्रभाव होता. पण महाभारत काळात येईपर्यंत कपट सुरू होऊन आईवडील मुलांच्या चुकांना आंधळ्या प्रेमामुळे कसे दुर्लक्षित करतात आणि त्यातून पुढे कशी दुही माजते. आपल्याला त्या वेळचं हे समाज जीवन की रामायण ते महाभारत या मधल्या काळात समाजाची मूल्य कशी बदलली, नीतिमूल्य कशी बदलली हे आपणास दिसून येतं. तर अर्थात ह्या वेद साहित्यामध्ये आपल्याला त्यावेळच्या भौतिक जीवनाचा, त्यावेळची संस्कृती, त्यांचं दैनंदिन जीवन, समाजरचना, कुटुंब व्यवस्था, त्यांचं आध्यात्मिक जीवन, त्यांच्या श्रद्धा, त्यांच्या देवता या सर्वांची माहिती आपल्याला या वैदिक साहित्यामधून मिळते. त्यानंतर याच साहित्यामध्ये वर्णव्यवस्थेचा उल्लेखसुद्धा आढळून आलेला आहे. वर्णव्यवस्था याचा उल्लेख सर्वप्रथम ऋग्वेदातील 10व्या मंडलामध्ये झालेला आहे. वेदकाळात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र असे 4 वर्ण होते आणि प्रत्येकाचं एक ठरवून दिलेलं, प्रत्येक वर्णाचं हे ठरवून दिलेलं कार्य होतं. हे लक्षात घ्या की वेदकाळामध्ये, ऋग्वेद काळामध्ये आपण ज्याला म्हणू किंवा 4 वेदांच्या काळामध्ये तो काळ होता, त्यामध्ये हा वर्ण जन्मावरून ठरत नव्हता, तर व्यक्ती स्वतःहून स्वतःच्या शारीरिक क्षमतेनुसार किंवा बुद्धीनुसार, एकंदरीत त्याच्या आवडीनुसार, शारीरिक क्षमतेनुसार तो कोणता व्यवसाय किंवा कार्य निवडतो त्यावरून त्याचा वर्ण ठरत होता. उदाहरणार्थ ब्राह्मण वर्णामध्ये अध्ययन आणि अध्यापन केले जाई आणि यज्ञविधी करवून घेणे किंवा करणे ही कृती ब्राह्मण वर्णातली लोक करत होती. क्षत्रिय वर्णामध्ये संरक्षण करते आणि शस्त्रविद्येचं अध्ययन करत. त्यानंतर क्षत्रिय हा संरक्षण व राज्य करणारा असे आणि यज्ञविधीचा तो यजमान असे. जसं आपण म्हणतो रामाने अश्वमेध यज्ञ केला, ते यजमान होते आणि ब्राह्मण वर्णातल्या लोकांनी तो करवून घेतला, त्यांना त्याच्यासाठी मार्गदर्शन केलं. म्हणजे क्षत्रिय हे जे शारीरिकदृष्ट्या बलदंड आहेत. त्यानंतर राजनीती म्हणजे ज्यांना राजनीतीसाठी जी कूटनीती आवश्यक आहे, जो बुद्धीचा वापर आवश्यक आहे, ते सुद्धा ज्या व्यक्तींमध्ये त्या क्षमता आहेत ते क्षत्रिय वर्ण.
वैश्यवर्ण शेती, व्यापार व या संबंधित व्यवसायाचे अध्ययन करायचे, म्हणजे कलांचं व्यवसायाचं अध्ययन ते करायचे. शूद्र या 3 वर्णातल्या गोष्टी काही लोकांना शारीरिकदृष्ट्या जमत नव्हत्या, म्हणजे कुठेतरी त्यांची ती शारीरिक क्षमता नव्हती. असे जे समाजातले उर्वरित घटक किंवा व्यक्ती होते ते काय करायचे की शारीरिक कष्टाची किंवा सेवेची कार्य करत, आणि म्हणून त्या वर्णाला शूद्र म्हटलं. म्हणजे प्रत्येकाला नाव आहे. इथे कुठेही असं नव्हतं की हा उच्च आहे की हा नीच आहे. कालांतराने जर तुम्ही प्रयत्नपूर्वक तुमची क्षमता किंवा गुणवत्ता वाढवली तर तुम्हाला शूद्रामधनं क्षत्रियामध्ये, क्षत्रियामधनं कोणी वैश्य बनत होतं, वैश्यामधनं कोणी ब्राह्मणही बनू शकत होतं. कारण हे जे वर्ण होते हे कार्यावरून ठरले होते, गुणांवरून ठरले होते, जन्मावरून नाही. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या गुणांमध्ये रचनात्मक बदल केला, गुणात्मक बदल झाला तुमच्या क्षमतेमध्ये, तर तुम्हाला हा वर्ण बदलता येत होता. लवचिकता होती त्यावेळी. पण कालांतराने उत्तर वेद काळात, म्हणजे उतरत्या काळामध्ये वैदिक लोकांच्या हा जो वर्ण आहे हा जन्मावरून ठरायला लागला की शेती करणाऱ्याच्या पोटी मुलगा आला तर तो पुढे शेतीच करेल, कारण त्याला ते घरातूनच पिढीजात ज्ञान मिळायचं आणि तो पुढे त्यातच जायचा. मग असे हळूहळू अशा व्यवसायावरून जाती व्यवस्था निर्माण झाली आणि ती इतकी रुजली की वर्ण बदलणं, कारण जन्मावरून ठरायला लागल्यामुळे वर्ण बदलणं बंदच झालं असं आपण म्हणू. आणि कालांतराने जाती व्यवस्था रुजली या समाजात. त्यातून एक उच्च नीच भेदभाव निर्माण झाला, सामाजिक विषमता समाजामध्ये निर्माण झाली असं आपण म्हणू शकतो. आणि पुढे आपण हे इतकं प्रमाण वाढत गेलं की पुढे आपण बघितले आहे भारताचा इतिहासाचा जेव्हा अभ्यास करतो आपण तेव्हा की अत्याचार कसे होत गेले काही लोकांकडनं. असं नाही की सगळेच उच्चवर्णीय अत्याचार करत, पण काही उच्चवर्णीयांकडनं झालेत. पण हेही तितकंच खरं आहे की ज्यांनी याविरुद्ध लढा देण्यासाठी ज्यांनी लढा देण्यासाठी जे पुढे आले, अन्याय दूर करण्यासाठी जे या समाजातले व्यक्ती पुढे आले, त्यांना आधार, मग तो आर्थिक म्हणा, मानसिक म्हणा, सामाजिक म्हणा, हे आधार देणारेही काही उच्चवर्णीयच होते किंवा काही उच्चवर्णीय लोकांनीसुद्धा सुधारणांची सुरुवात केली असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कुठल्याच समाजातले सगळेच लोक वाईट होते किंवा आहेत असं आपण आजही म्हणू शकत नाही. मग ती कोणतीही जात असो, धर्म असो. जशी आपल्या हाताची 5 बोटं ही सारखी नाही आहेत, तसंच प्रत्येक समाजामध्ये अशाच पद्धतीचे विचार कमी जास्त असणारे व्यक्ती असतातच. त्यामुळे काही व्यक्तींकडून अन्याय होतो तर समाजातील काही व्यक्तीच पुन्हा त्या अन्यायाचं निराकरण करण्यासाठी, निरूपण करण्यासाठी पुढे येतात असंही आपण म्हणतो. पण हेही तितकंच खरं आहे की जेव्हा हे वर्ण जन्मावरून ठरले तेव्हा कालांतराने त्यात इतका कर्मठपणा आला की पुढे कित्येक शतकं हा अन्याय, अत्याचार समाजाच्या एका घटकाला सहन करावा लागला. हेही तितकंच खरं आहे. आणि पुढे समाजसुधारणांच्या ज्या चळवळी सुरू झाल्या त्या चळवळींद्वारे यांना त्यांचे हक्क मानव म्हणून पुन्हा मिळवून देण्याचा प्रयत्न झाला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समता हे तत्त्व सर्वच अधिकारांमध्ये स्वीकारलं. मग सामाजिक समता, आर्थिक समता, राजकीय समता, न्याय अंगीकारला. आणि भारतातला हा जो एक कलंक होता भारतासाठी, जाती व्यवस्था, अस्पृश्यता, असमानता, हा समाजातून, मनातून दूर करण्याचा प्रयत्न केलाच, पण एक त्याला कायद्याचं पाठबळ देऊन कुठेतरी त्याला वैधानिक, त्या समतेला वैधानिक अधिष्ठानसुद्धा दिलेलं आपणास दिसून येतं. तर आश्रमव्यवस्थेमध्ये मानवी आयु 100 वर्ष गृहीत धरून त्याचे 4 टप्पे पाडले आणि या प्रत्येक आयु मर्यादेमध्ये, टप्प्यावर मानवाने कसं जीवन जगलं पाहिजे याचं एक मार्गदर्शन या व्यवस्थेमध्ये सांगितलं गेलेलं आहे. तर पहिला ब्रह्मचर्याश्रम, दुसरा टप्पा गृहस्थाश्रम, तिसरा वानप्रस्थाश्रम आणि चौथा संन्यासाश्रम असे हे टप्पे आहेत. आणि प्रत्येक टप्प्यामध्ये मानवाने काय करायचं आहे याचंही थोडक्यात विश्लेषण दिलेलं आहे. जसं ब्रह्मचर्याश्रमामध्ये व्रतस्थ राहायचं आहे आणि गुरुकुलामध्ये जाऊन ज्ञान
व व्यवसाय शिक्षण घ्यायचे आहे. की एक 7-8-9 वर्षाचा मुलगा झाला की त्याचं उपनयन संस्कार करून त्यांनी गुरुगृही जावं, म्हणजे गुरुकुल पद्धत होती त्यावेळी, आणि तिथे जाऊन त्याने शिक्षण घ्यावं आणि अर्थार्जन करण्याच्या योग्य बनावं. ज्ञान, ब्रह्मज्ञान आणि एक भौतिक ज्ञान घ्यावं गुरुजवळ राहून गुरुगृही, हे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये. हा कालावधी 25 वर्षांचा आपण म्हणू शकतो, 20 ते 18 ते 25च्या मधातला. त्यानंतर पुढचा टप्पा होता गृहस्थाश्रम. शिक्षण पूर्ण झाल्यावर याने घरी परत यावं, गुरुदक्षिणा देऊन, म्हणजे गुरुगृहातून स्वगृही परतत असताना गुरुकडून आपल्याला जे मिळालं त्याचं त्यांना गुरुदक्षिणा द्यायची. आता हे लक्षात घ्या की गुरुदक्षिणा ही काही पैशाच्या स्वरूपात नव्हती, तर त्यांच्या आज्ञेचं कोणत्या पालन करणे, त्यांनी सांगितलेलं कार्य पूर्ण करणे, अशा पद्धतीने ही गुरुदक्षिणा राहत होती. आणि घरी येऊन गुरुची आज्ञा घेऊन गुरुदक्षिणा देऊन तो बंध सोडवून घरी येणे आणि विवाह करून पत्नी सहकार्याने पुढील कर्म करणे आणि पितृऋण सोडण्यासाठी किंवा फेडण्यासाठी पुढे वंशवृद्धी करणे. त्यानंतर वानप्रस्थाश्रम. यामध्ये कसं आहे की गृहस्थाश्रमातून निवृत्त व्हायचं आहे. मुलं मोठी झाली आहेत, तर आता तुम्ही सगळा कारभार त्यांच्या हाती सोपवा आणि आवश्यक तिथे त्यांनी विचारला तर तिथे त्यांना सल्ला द्या आणि उर्वरित वेळ मात्र तुम्ही नामस्मरण किंवा ईश्वर चिंतनामध्ये घालवा. सेवा करणे इतरांची, या पद्धतीने तुम्ही हा वेळ घालवायचा आहे. म्हणजे हळूहळू संसारातून लक्ष तुम्हाला कमी करत जायचं आहे, मोह सोडत जायचा आहे. आणि ज्याला आपण म्हणतो ना की संसारात राहूनही निर्मोही बनायचा आहे, तो हा टप्पा. त्यानंतर चौथा टप्पा की संन्यास आश्रम. यामध्ये सर्व मोहमायांचा त्याग करायचा आहे, म्हणजे घरादाराचा पण त्याग करायचा आहे आणि ईश्वर चिंतन करत किंवा ज्ञान साधना करत करत तीर्थाटन करत भ्रमण करायचं आहे. आणि जेव्हा जिथे जिथे जात आहात तेव्हा तुमचा अनुभव किंवा तुमच्या ज्ञान हे इतरांना त्याद्वारे त्या मूल्य तत्वांची शिकवणही द्यायची आहे, उपदेशही करायचा आहे. थोडक्यात संन्यस्त जीवन जगायचं आहे. एका ठिकाणी अनेक दिवस राहायचं नाही, तर सतत फिरत राहायचं. कारण एका ठिकाणी माणूस राहिला की त्याला मोह उत्पन्न होतो, एक आपुलकीची भावना तयार होते, तर तो मोह उत्पन्न व्हायच्या आधीच ती जागा सोडून द्यायची आणि दुसरीकडे जायचं. पुन्हा तिथे ईश्वर चिंतन आणि उपदेश देणे सामान्यजनांना, हे कार्य त्यांनी करत राहायचं आहे. तर अशा प्रकारे या आश्रम व्यवस्थेचं वर्णन इथे केलं गेलेलं आहे की ब्रह्मचर्याश्रमामध्ये शिक्षण घ्यायचं आहे, गृहस्थाश्रमामध्ये विवाह करून वंशवृद्धी करायची आहे, वानप्रस्थाश्रमामध्ये संसारातलं लक्ष काढायचं आहे, मुलाबाळांच्या हाती सगळं आपलं कार्य आहे ते सोपवून अलिप्त व्हायचं आहे आणि ईश्वर चिंतन, नामस्मरण आणि सेवा करायची आहे. आणि संन्यास आश्रमामध्ये तर घरदाराचा त्याग करून तीर्थाटन करत फिरायचं, ज्ञानाची साधना करायची, ईश्वर चिंतन करायचं आणि तुम्ही जी अनुभूती घेतली, जी ज्ञान आहे त्याचा उपयोग समाजाला सतत भ्रमण करत मिळवून द्यायचा, एका ठिकाणी थांबायचं नाही जास्त वेळ. अशा पद्धतीने यांनी ही एक व्यवस्था सांगितली आहे की जेणेकरून मानवी आयुष्याच्या जीवनाचे एक असे 4 टप्पे पाडल्यावर कुठेही क्लेश न होता मानव निवृत्तीकडे सहज भावनेने तो ज्याला आपण म्हणतो की निवृत्त होऊन आत्म्याचा शोधापर्यंत तो गेला पाहिजे. आणि मोह माया सगळं सोडलं तर आपल्याला आपलं आत्मपरीक्षण करता येतं आणि त्या परमात्म्याचं स्वरूप आपल्यातच आपल्याला अनुभवता येतं. तर अशा पद्धतीने आपण या भागामध्ये वैदिक साहित्य बघितलं, त्यामध्ये 4 वेदांची माहिती बघितली. इतर वैदिक वाङ्मय म्हणजे ब्राह्मणे, आरण्यके, उपनिषदे, पुराणे, महाकाव्य
इत्यादींची पण माहिती बघितली. वैदिक साहित्यातून त्या काळाचं कसं दर्शन होतं हे बघितलं. त्यानंतर वर्णव्यवस्थेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे 4 वर्ण बघितले. आश्रम व्यवस्थेमध्ये सुद्धा ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम अशा 4 आश्रमांची सुद्धा आपण माहिती घेतली. आणि एकंदरीत वैदिक काळामध्ये कशा पद्धतीने जीवन आणि व्यवसाय किंवा ज्ञान संहिता या पद्धतीने ही कशी एक समाजाची रचना यावर कशी बॅलेन्स होत होती किंवा आधारित होती या प्रकारच्या नियमांवर किंवा हे आपण यामध्ये अभ्यासलेलं आहे. यामध्ये तुम्हाला या 2 मुद्द्यांवर संकल्पनाचित्र येऊ शकतं. ऋग्वेद, वेदाचे 4 वेद कोणते यावर संकल्पनाचित्र येऊ शकतं. त्यानंतर चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. मी जसे ह्या प्रत्येकाच्या समोर कार्य लिहिलेली आहे की ब्राह्मण वर्णाचं कार्य काय होतं, शूद्रवर्णाचं कार्य काय होतं किंवा गृहस्थाश्रमामध्ये काय सांगितलं गेलं आहे, तर अशा चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा येऊ शकतं. किंवा योग्य संकल्पना लिहा. जसं लिहिलं जाईल की शारीरिक कष्टाची सेवेची कार्य करणारा वर्ण, तर त्याच्यासमोर तुम्हाला लिहावं लागेल शूद्रवर्ण. किंवा संरक्षण व राज्य करणारा वर्ण, तर तिथे लिहावं लागेल क्षत्रिय वर्ण. किंवा संसार सोडून मोहमायांचा त्याग करून सतत तीर्थाटन करत भ्रमण करणे व उपदेश देणे, सेवा करणे, तर त्याच्यासमोर लिहावं लागेल तुम्हाला वानप्रस्थाश्रम. तसं योग्य समर्पक शब्द लिहा. अशा पद्धतीने पण प्रश्न येऊ शकतात. टिपा लिहा येऊ शकतं. वर्ण व्यवस्थेवर टिप लिहा, आश्रम व्यवस्थेवर टिप लिहा किंवा एखाद्या वेदाची माहिती लिहा. किंवा दीर्घोत्तरी प्रश्न येऊ शकतो. 4ही वेदांची माहिती लिहा. मुद्द्यांवरून प्रश्न सोडवा. जो दीर्घोत्तरी प्रश्न आहे त्यामध्ये अशा पद्धतीने अनेक प्रश्न यामध्ये तयार होतात, रिकाम्या जागा तयार होतात. तर अशा अनुषंगाने तुम्ही या पोर्शनचा अभ्यास करावा. यानंतरच्या पुढील भागामध्ये आपण वैदिक वाङ्मयातून उलगडणारी पूर्व वैदिक काळातील संस्कृती, कारण ह्या वैदिक काळाचे पण 2 भाग आहे, पूर्व वैदिक काळ आणि उत्तर वैदिक काळ. तर आपण पूर्व वैदिक काळातील संस्कृती, समाज जीवन, त्यांच्या देवता, त्यांच्या श्रद्धा याची माहिती आपण पुढील भागात घेणार आहोत. तरी तुम्हाला माझं हे विश्लेषण आवडलं असल्यास, माहितीपूर्ण वाटलं असल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट्स पाठवा, लाईक करा आणि पुढील व्हिडिओपर्यंत धन्यवाद.